चिपळूणकर, सोनम चौहान, गिरीश कोसरेकर। तो योगेश पवार की जो पारी थी जिसमें आपने पुल हुक और प्लिक बहुत बढ़िया तरीके से इन्होंने किया था। जब शॉर्ट पेस गेंद आई तब जाकर इन्होंने पुल और हुक शॉट खेले, और जब पैरों पर गेंद आई तब जाकर इन्होंने वो कलात्मक स्ट्रोक खेलते हुए रन बनाए। वो भी इम्पॉर्टेंट मैच है। इसके बाद में जो आने वाला मुकाबला जिसके ऊपर चर्चा होगी, टेनिस क्रिकेट .in लाइव टेलीकास्ट, स्कोर कार्ड, ग्राफिक्स, मैच हाइलाइट्स, प्लेयर परफॉर्मेंस वीडियोस from tenniscricket.in, providing free live broadcasting with 2 cameras for all India Open Tennis Ball Cricket Tournament। और फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। अभी अभिजीत जी दुड़े साहब हमारे साथ जुड़े हुए। अभिजीत सर, आपका स्वागत है, वेलकम। या स्पर्धेच्या दरम्यान आपण बघितलं तर 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाकरता चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी। सेकंड प्राइस 50,000 रुपये। बॅट उत्कृष्ट बॅटरसाठी जी बॅट आहे ती स्पॉन्सर केले फाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून। त्यानंतर कॅप स्पॉन्सर आहे यॉर्कर स्पोर्ट। MH46 खरं तर MH46 किट स्पॉन्सर आहे। मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुषार साळवी, त्यानंतर अभिब दुडे, आयकॉन ऑफ द टुर्नामेंट। आपण यावेळेला एक अत्यंत सुंदर अशी सायकल पाहतोय, त्याचेही स्पॉन्सर आहेत शाही सर, त्यानंतर शहबाज साद, त्यांचेही मनापासून धन्यवाद। बेस्ट बॅटरसाठी जो पुरस्कार आहे आपण पाहू शकता 5,000 रुपये, बेस्ट बॉलरसाठी 5,000, बेस्ट प्लेयरसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक। निलेश टेरोकर, थँक्यू सो मच। श्री साई स्पोर्ट, तुमचेही मनापासून धन्यवाद। टी शर्टचे स्पॉन्सर आहेत मानवताचा पुरस्कार सोनम चव्हाण, गिरीश कोचरेकर, श्री साई स्पोर्ट रत्नागिरी। मैदानावरती जो सुरू असलेला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे। बी ए किंग रेनी चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर आता मैदानावरती दाखल झाला आहे एक अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू, अर्थात केतन म्हात्रे। 34 बाईक आणि 5 फोर व्हीलरचा मालक। आणखीन एक धुरंधर खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे। हा सामना देखील महत्त्वाचा आहे, दोन्ही संघ सज्ज आहेत। पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगला सजवलाय, बघूया काय घडतंय। चेंडू कुठे जाईल? डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय का? डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय। आपण मैदानावरती पाहू शकता दत्तप्रसादला, ज्यानं काल गोपी या स्पर्धेमध्ये 4 चेंडूमध्ये 4 उत्तुंग षटकार ठोकले होते। आज तो मैदानात दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव त्याला डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय। दत्तू सावंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे। काल देखील ज्या पद्धतीने सर तुम्ही उल्लेख केला की त्याची बॅट तळपली, आज देखील त्याच्यावर ती जबाबदारी आहे आणि सध्या चांगली सुरुवात तो करताना पाहायला मिळते। त्याच्याबरोबरने ओंकार देसाई, म्हणजे दोन्ही मातबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सर पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगेल, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अहमद नागपाचा हा चेंडू आउट सिटी ऑफ स्टंप थोडासा शफल होऊन येण्याचा प्रयत्न जरूर केला, वेग होता या बॉलवर। टप्पा पहिल्यांदा थोडासा बॉल बाहेर निघाला आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यावेळी दत्तूच्या रेंजमध्ये नव्हता बॉल, सर यष्टीरक्षकाच्या हातात केलाय, बॉल येतोय डॉट बॉल। ऑन साइडला खेळला, फटका हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, बघूया काय करते। चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न झाला, परंतु 2 क्षेत्ररक्षक असताना देखील झेल झालेला नाहीये। टेनिस क्रिकेट .in वरती या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय। दीपकदादा पवार यांचं शुभागमन झालंय। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला नवा विचार, नवी या ठिकाणी दिशा देण्याचं काम, नया आयाम देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय ते दीपकदादा पवार या ठिकाणी या मंचावरती दाखल झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। आणि नेहमीच क्रिकेटला प्राधान्य दिलं आदरणीय दीपकदादांनी। पावसाळी स्पर्धा देखील मोठ्या उंचीवर आपण पाहतोय। दरम्यान हा चेंडू आउट साइड, लेग स्टंप भरपूर बाहेर गेला। ओंकारसाठी टाकलेला चेंडू यष्टीच्या बाहेर चाललाय, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक धावी ती टीमच्या खात्यामध्ये ॲड होते। एकेरीत अतिरिक्त धावीबरोबरच धावफलक 3 वर पोहोचलाय पहिल्या षटकाच्या दरम्यान, जिथे अहमदला आपण पाहतोय। अहमद नाकवा गोलंदाजी मार्कवरती, ओहो टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातं। पंच आमच्या बाजूला बळतायत, हात करतायत, समांतर धावा येत आहेत अमांतर, आणि या अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 3 वरती।
समर्थ रोल लाईन्स आणि रेहमान 11 पॉवर्स या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना. ओंकार देसाईला आपण पाहू शकता, आयकॉन खेळाडू आहे. षटकातला पुढचा चेंडू, एक चेंडू आणखी पुन्हा पाहिलं तर गोपी लेगस्टम्पच्या बाहेर जाते. दुसऱ्यांदा पंच आमच्या बाजूला वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. स्वेर गोलंदाजी अहमेद नाकवाकडून. धापल दबा 5. खरं तर वेग सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, परंतु वेगाबरोबरच जे नियंत्रण गरजेचं आहे प्रशांत सर, ते पाहायला मिळत नाही आहे. आणि त्यामुळे सलग 3 वाईट चेंडू त्याने ते टाकले. थोडासा संघर्ष करतोय, परंतु कमबॅक करणं जाणतो. त्यावेळेला चांगला टप्पा पाहायला मिळाला. थोडासा उसळी घेणारा चेंडू आडव्या बॅटने खरं तर खेळायचा प्रयत्न केला ओंकारने. चांगलं टायमिंग जुळलेलं नाही आणि अखेर 3 वाईट बॉलनंतर आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल हा डॉट बॉल देखील येतोय प्रशांत सर. खूप चांगली गोलंदाजी देखील करू शकता, पण योग्य टप्प्यावर चेंडू टाकणं गरजेचं आहे. ओंकार देसाईने अप्रतिम फटका खेळला. चेंडूचा सीमन शपार धावेतील 6 षटकार. ओंकारचा पलटवार. या षटकामध्ये 2 चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, एक स्टंपमध्ये आणि त्यानंतर आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली. ओंकार आकुट पद्धत चेंडूवरती तुटून पडतोय. अप्रतिम फटका सजवलाय. चेंडू जर सीमार शपार 6 धावां करता धावपलकाला यावेळेला आकारला. धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, धावसंख्या पोचले 11 वर. खरं तर ओंकार पूर्णपणे तयार होता. रिप्लेमध्ये पहा, अगदी जागेवर उभा राहिला, थोडासा बॉलचा वेट केला, मागे गेला आणि त्यानंतर हा फटका सजवत असताना एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि या षटकाराबरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय. 11 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत, जिथे अहमद नाकवा हा गोलंदाज थोडासा संघर्ष करताना आपण पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूला समर्थ रोड लाईन्स या संघाकडून तेवढीच चांगली फटकेबाजी देखील होती. 11 धावा बिनबाद. सुरुवात चांगली राहिली. अहमदला थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. राईट ओव्हर दी विकेटने तो गोलंदाजी करत होता, आता राऊंड दी विकेटने खरं तर येतोय आणि थोडीशी रणनीती बदलली आहे त्याने. फुल लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला. यावेळी चांगलं प्रॉमिसिंग नव्हता. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला, जिथे एकच धाव मिळणार आहे आणि या एका धावेबरोबरच जर आपण पाहिले तर धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. आणि या सिंगल बरोबरच ओंकार देसाई 7 वर पोहोचला आहे, तर दत्तू सावंत 3 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धापल दबा 12. दत्तू सावंत केल्या 2 धावा. दुसऱ्या बाजूला ओंकार देसाई अत्यंत महत्त्वपूर्ण इनिंग साकारत असताना आपण या ठिकाणी पाहू शकता. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आज गोपी जाधव यांचं देखील आगमन झालं. तर केतन वरती लक्ष असेल. केतन म्हात्रे ज्यानं NB ची जी टीम आहे त्या टीममध्ये देखील आपण त्याला पाहिलं. दुसऱ्या बाजूला रतनबॉ चषकामध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली होती. गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतो आहे. स्वर्गीय रतनबॉ चषकामध्ये गोपी त्याची कामगिरी उजवी झाली होती आणि 2 वेळा त्या संघानं स्वर्गीय रतनबॉ चषक जिंकण्याचा या ठिकाणी मान देखील मिळवलेला आहे. त्यामुळे या खेळाडूवरती नजर असेल एक व्यावसायिक खेळाडू आज रत्नागिरीमध्ये केतन म्हात्रे दाखल झाला आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. सातत्याने चर्चेत राहणारा खेळाडू आहे केतन म्हात्रे. बाईक सम्राट म्हणून उभारी देखील या खेळाडूला मिळाली आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. पावसाळी क्रिकेट देखील तेवढंच गाजवतोय आणि आज रत्नागिरीत तो दाखल झाला आहे. त्यामुळे भरपूर उत्सुकता होती मायबाप क्रीडा रसिकांना या स्पर्धेची. बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी, खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार भाग्यविधाते आदरणीय दीपकदादा पवार यांना देखील आपण मंचावर पाहतोय, ज्याने नेहमीच आम्हा सर्वांना एक मोठी उपलब्धी, एक संधी निर्माण करून दिली. या दरम्यान आपण पाहिलं तर केतनचा हा बॉल थोडासा उसळी घेणार होता, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला आणि हा बॉल येते डॉट बॉल. 7 चेंडूमध्ये 12 धावांची भागीदारी. हे प्रेक्षक आहेत सुज्ञ दर्दी प्रेक्षक, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आणि आता मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांनी गराडा घातला आहे. आणखीन एक चांगला बाउन्सर, परंतु यावेळेला डोक्यावरून जातो का ते पाहूया. टीबी अंपायरच्या दिशेनं इशारा केला गेलेला आहे. चला, तुम्ही तुमचं काम केलंय, पंचांना त्यांचं काम करू द्या. मैदानावरती आपण आपापल्या जागेवरतीच थांबा. अत्यंत जबरदस्त असा खेळ मैदानावरती आहे. आणि गोपी, आज पहिला दिवस तुमचा आहे. प्रेक्षकांची संख्या आपण बघू शकतो. त्यांना माहिती आहे की आयकॉन खेळाडू यायचे आहेत आणि त्यामुळे आपल्या रत्नागिरीचे जे दर्दी क्रीडा शौकीन आहेत यावेळेला आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती आहेत. खरं तर प्रत्येक पर्वामध्ये जर आपण पाहिलं, बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी ही नाविन्यपूर्ण उपक्रमांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यावर्षी देखील आपण पाहतोय
की या स्पर्धेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ दी सिरीजसाठी दुचाकी आहे जी आम्हाला पुरस्कृत केली आहे आदरणीय तुषारजी साळवी साहेब आणि त्याचबरोबर अभिजितजी दुडे. त्याचबरोबर आपण बायसिकल पाहतोय त्यासाठी ते आम्हाला आपल्याला पुरस्कार लाभलेले आहेत आणि ही नाविन्यपूर्ण पारितोषिकं पाहायला मिळतात. आणि यावर्षी विशेष जर आपण पाहिलं तर आमच्या महिलांचा एक विशेष सामना देखील प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता या चेंडूवरती काय घडलं ते देखील बघूया. टीव्ही अंपायरचा सिग्नल काय ना, नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. टीव्ही अंपायरने नो बॉलचा इशारा केलेला आहे. आणि आता टीम मैदानावरती जी बॅटिंग करते ती खुश असेल. ज्या पद्धतीनं नो बॉलचा इशारा झाला आहे, फ्रीटचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळेल. दत्तू सामंत 2, ओंकार देसाई 7 वरती घेतोय. धापलकर धाबा 12. केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. धापलकर धाबा 13 आहेत. षटक क्रमांक 2 रहमान 11 पापस संघानं टॉस जिंकला. या वेळेला कोटपदा चेंडूवरती अप्रतिम फटका. दत्त प्रसादचा प्रतिसाद. डीप मिड विकेटला पुलचा दमदार फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खरं तर अगदी पोझिशनमध्ये आला होता केतनचा हा बॉल. अकुटप्प्याचा टाकला आणि अकुटप्प्याचा बॉल म्हणजे अगदी दत्तू सावंतसाठी परिपूर्ण मेजबानीचं प्रभाव होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, अगदी जागेवरून परफेक्ट पोझिशनमध्ये आला आणि त्यानंतर हा पुलचा पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. षटकार येतोय. गोपी ज्या पद्धतीने दत्तप्रसाद फलंदाजी करतोय, मागचं आपण टेनिस बॉलचं पर्व पाहिलं, त्या पर्वामध्ये देखील अंडर प्रेशर चांगली कामगिरी केली. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळाय खरं तर स्क्वेअर लेगला खेळायचा होता. गॅपमधून बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. मागच्या बॉलवर षटकार, या बॉलवर चौकार येतोय. दत्तू सावंतच्या बॅटमधून आता धावांचा पाऊस पडायला लागलाय. आणखीन एक हा देखना फटका. खरं तर खराब क्षेत्ररक्षण प्रशांत झालं आणि त्याचा पूर्णपणे फायदा मिळालाय. चौकार येतोय. आणि पाहूया काय घडलं होतं मैदानावरती. ओ हो हो, बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. या चेंडूवरती दत्तप्रसादनं पुन्हा एकदा हुकमत दाखवले. 23 धावा धापलकावरती. अच्छा बाउन्सर आहे, बाउन्सर टाकलाय, परंतु 1 फॉर ओव्हरचा इशारा झाला होता. त्यामुळे हा चेंडू तुम्हाला परत टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पिक्चर आहे. सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट. दे घुमाके खेळण्याची संधी असेल बॅटरला. खरं तर थोडासा दबाव पाहायला मिळतोय केतनवर देखील. फ्रीटचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत घोषांकी क्षेत्राच्या दिशेने खरं तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इथे इशारा येतोय की या चेंडूवर धावा मिळणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. केतन म्हात्रे जो अष्टपैलू खेळ आहे. खरं तर आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार कमी वेळा त्याला गोलंदाजी करताना पाहतो, परंतु आज आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे ही दुहेरी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती पडलेली आहे. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. परंतु सध्या पहा आपल्या स्क्रीनवर बी अ किंग इरेनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जे विशेष मोमेंटो या ठिकाणी बनवले गेलेत. आकर्षक असे मोमेंटो देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि दरम्यान हा व्हाईट बॉलचा सिग्नल देखील येतो. एका बाजूला क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स आणि त्याचबरोबर रनरअपच्या या ट्रॉफीज पाहायला मिळतात. अतिशय आकर्षित करणाऱ्या प्रशंसक या ट्रॉफीज आहेत. ऑन साईडला दत्तप्रसाद आज काय खाऊन आले काही समजत नाही मैदानावरती. आणि तो गोलंदाजांना प्रतिसाद इतक्या चांगल्या पद्धतीने देतोय. अर्थात प्रसाद एवढ्या चांगल्या पद्धतीने देतोय. अत्यंत सुरेख आणि दर्जेदार फटका दत्तप्रसादचा. केतन म्हात्रेवरती हल्ला केलाय आणि 6 धावांचा गल्ला जमा केलाय. मैदानावरती अप्रतिम बॅटिंग दत्तप्रसादची. धापलकरती धाबा 32 आहेत. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर केतन म्हात्रे महागडा ठरलाय. दत्तप्रसादची गोपी अत्यंत दर्जेदार बॅटिंग, आक्रमक बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर ज्या वेळेला सामना सुरू व्हायचा होता त्याच्या आधी दत्तप्रसाद मला भेटला. त्यावेळी त्याच्यासोबत मी चर्चा केली. खरं तर त्याला म्हटलं की खूप चांगली काल बॅटिंग झाली, आज देखील तसाच फॉर्म पाहायला मिळेल. तर तो म्हणाला की आज देखील त्याच्यापेक्षा चांगली बॅटिंग करायची आणि आज त्याने ते करून दाखवलं आहे. सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतोय प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिका वीरसाठीची दुचाकी आहे TBS आणि ती आम्हाला पुरस्कृत केली आदरणीय तुषारजी साळवी आणि त्याचबरोबर अभिजित दुडे यांनी. त्यांचे देखील आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतो प्रशांत सर. गोपी या बाईकवरती कोण स्वार होणार हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे तो प्रश्न सर्वांना पडलेला आहे. त्यासाठी उर्वरित 2 दिवसाचा अजून खेळ शिल्लक आहे. आपण ग्रँड फिनालेपर्यंत 25 तारखेला आपण या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले पाहणार आहोत. ही बाईक दर्जेदार आहे. अभिजित दुडे सर आता मंचावरती उपस्थित आहेत. अभिजित सर पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे. धावफलकावरती धाबांचा विचार केला तर एकूण धाबा आहेत 32-32. ओव्हर अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर येणारा षटकाचा जर खेळ बघितला तर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा षटक असेल. MH46 स्पोर्ट हे देखील आमचे प्रायोजक आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद. tenniscricket.in वरती आपण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय. पहिल्या दिवशी 1 लाख प्रेक्षकांनी
आपल्याला उदंड प्रतिसाद दिला होता tenniscricket.in वरती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा लेखाजोखा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रेयश. ओ हो डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. आणि दोन मोठे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर काय फटका सजवलाय ओंकार देसाईनं. ओंकार देसाई जो करते है गेंदबाजी की पिटाई, शानदार स्ट्रोक. अगदी वाखाणण्याजोग फटका होता. पुढे टाकलेला बॉल रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय, तयार होता आणि ज्या बॉलच्या तयारीत होता खरं तर प्रशांत सर ओंकार, आणि तशाच पद्धतीचा बॉल टाकला. अगदी सहजतेने बॉटमहँडचा त्याने वापर केला आणि हा षटकार ठोकलाय. वाह वाह वाह, काय फलंदाजी केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. दत्तू सावंत एका बाजूला 10 बॉलमध्ये 19 वर खेळतोय. ओंकार देसाईला आपण 5 बॉलमध्ये 13 वर पाहतोय आणि सध्या आपल्या स्क्रीनवर ही बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आयकॉन ऑफ दी टुर्नामेंटसाठी ही बायसिकल आहे आणि त्यासाठी ते आमचे सर्व प्रायोजक आहेत, त्यांचे देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आउटसाईड लेग स्टंप, यावेळेला थोडंसं राऊंड विकेट येऊन चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला श्रेयस कदमने, परंतु तिथे त्याला अपयश येते आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात तो खर्च करतोय. या वाईट बरोबरच धाव फलकावर आता धावा झालेल्या आहेत 39 धावा बिनबाद. सुरुवात तर चांगली झाली प्रशांत सर. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय परंतु कबरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. श्रेयस कदमने दमखम दाखवलाय, मोठा अडसर दूर केलाय फलंदाज ओंकार देसाई, ज्यानं धावा केला 13. तो आता डगआउटच्या दिशेने परत येईल आणि हे मोठ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं, ते कमबॅक चांगलं करू शकतात. एक ओव्हरपिच चेंडूवरती आक्रमण करून षटकार वसूल केला आणि त्यानंतर फुलटॉस चेंडूवरती ओंकार देसाई बॅक टू द पॅव्हलियन. 6 चेंडूमध्ये 13 धावा, 216चा स्ट्राईक रेट, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. ओंकार थोडासा निराश असेल कारण 2 पर्व त्यांनी गाजवलेत परंतु या पर्वामध्ये त्याची बॅट अपेक्षेप्रमाणे तळपलेली नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर हा फुलटॉस होता आणि फुलटॉसवर टायमिंग जुळलं नव्हतं. टायमिंग खराब म्हणावं लागेल. प्रयत्न ओंकारचा चांगला होता परंतु तेवढंच प्रशांत सर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्याने अप्रतिम झेल टिपला आणि इथून आता टर्नबॅक होऊ शकेल कारण हा ब्रेक थ्रू मिळाला ज्या विकेटची गरज होती खरं तर रेहमान 11 या संघाला, रेहमान 11 पावस या संघाला, आणि ती विकेट मिळाली त्यामुळे कमबॅक होणं इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बिल्कुल आपने सही कहा, विकेट की सख्त जरूरत तो विकेट प्राप्त किया गया और बहुत शानदार मुकाबला दोस्तों आप देख रहे हैं tenniscricket.in पर. गौरव आए गौरव चले गए. इस ओवर में श्रेयस कदम ने दूसरा झटका दिया है. कल गौरव ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की लेकिन आज सामने मजे में गेंदबाज है. गौरव बहुत निराश, लगातार 2 झटके. और जब विकेट गोपी गुच्छे में आते हैं ना तो परेशानी बढ़ती है. गौरव एक गेंद अपना खाता नहीं खोल पाए और बहुत ही बेहतरीन कैच विकेट कीपर केतन मात्र है विकेट के पीछे. श्रेयस कदम को सफलता मिली है. गुच्छे में जब विकेट आते हैं ना तो प्रेशर बनता है और मोमेंटम गेंदबाजों के पास जाता है, बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बढ़ रहा है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. मीही देखील तेच सांगितलं होतं की एक गडी बाद झाल्यानंतर जो मोमेंटम शिफ्ट झाला आणि तेच पाहायला मिळते. खरं तर केतन मात्रे गोलंदाजी करताना महागडा ठरला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, आतमध्ये येणारा बॉल बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक केतनच्या हातामध्ये गेला. अतिशय चांगला झेल त्याने टिपला आणि गौरवला एकही धाव न घेता शून्यावर तो बाद झालाय. केतन महागडा ठरला होता प्रशांत सर गोलंदाजीमध्ये, परंतु दुसरा आयकॉन श्रेयस कदम जो गोलंदाजीसाठी आला आणि त्याने ज्या धावा खर्च झाल्या होत्या त्या इथे थांबवल्या देखील आणि विकेट्स देखील घेतल्यात. हे वाखाणण्याजोगे राहिलेलं आतापर्यंत आपल्याला चित्र पाहायला मिळतं. बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि पहली गेंद पर छक्का आता है तो गेंदबाज के दिमाग पर हमला होता है, लेकिन ये बड़े खिलाड़ी हैं, कैरम भी बहुत अच्छा खेलते हैं. श्रेयस कदम अपने स्कूल में वो कैरम खेलते थे, उनके बारे में बाद में बहुत सारी चर्चा करेंगे. रत्नागिरी के ये सारे दर्शक क्रिकेट के दीवाने जिनको आप स्क्रीन पर देख रहे हैं, स्कोर 39 2 विकेट के नुकसान पर श्रेयस कदम गेंदबाजी कर रहे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी अभी तक रही है. दत्तू सावंत 19 पर खेल रहे, हैट्रिक बॉल कीर्तिमान के दहलीज पर. बैकफुट चले गए, शॉट अच्छा है, गैप में खेलते हुए डीप स्टैक कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, फंबल हुए हैं. चाहे तो दूसरा रन गोपी बन सकता था लेकिन दत्तू अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं और श्रेयस कदम के खिलाफ बल्लेबाजी करना चाह रहे हैं. दत्तूला स्ट्रायकिंग एजला येणं गरजेचं आहे कारण त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत धावा आलेले आहेत. 10 बॉलमध्ये तो 19 वर खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्यामुळे इथे एकच धाव घेतली गेली. श्रेयसच्या विरोधात दत्तू स्ट्रायकिंग एजला आला आणि आता श्रेयसच्या विरोधात तो कशी फटकेबाजी करणार, खरं तर हा प्रश्न आता आपल्या सर्वांनाच पडला असेल कारण दोन्ही खेळाडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कामकाज करतात. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय, घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू आणि तिथे एकच धाव मिळते. खरं तर मोठा फटका होता, अगदी आफलातून टायमिंग जुळवलं होतं आणि त्यानंतर देखना फटका आपण पाहिला परंतु धाव मात्र एकच मिळते. गोपी वीरेंद्र सहवाग हमेशा कहते थे कि मैं गेंदबाज को नहीं देखता, मैं गेंद को देखता हूँ. दत्त प्रसाद ही उसी तरह के बल्लेबाज है, वो हमेशा गेंदबाज को नहीं देखते, गेंद को देखते हैं.
और कल भी इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी। स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर शेष कदम फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार। बहुत अच्छी गेंद से शेष कदम द्वारा अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। इस ओवर की कहानी अगर देखें तो 10 रन आए, 2 विकेट चटकाए, सफल ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 42 रन 2 विकेट के नुकसान पर समर्थ रोल लाइन्स। ऋषिकेश इंपॉर्टेंट 1 रन पर खेल रहे। दत्तू सावंत के ऊपर निगाह। 12 गेंद में 21 फलंदाज तडकावतायत खणखणीत चौकार आणि षटकार. गोलंदाजी लयबद्ध आणि धारदार मैदानावरती सामना रंगलाय. बघा खेळ रंगतदार आहे. पाहूया ज्या पद्धतीनं हा खेळ झालाय. मागच्या षटकामध्ये काय घडलं होतं. पण सध्या आपण पाहतोय या स्पर्धेचे निर्माते शिल्पकार आदरणीय दीपकदादा पवार यांना आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. आणि नेहमीच प्रशांत सर क्रिकेटला प्राधान्य दिले. देशभरात कोणतीही मोठी स्पर्धा असते दादांची हजेरी नेहमीच तिथे असते. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे किंवा बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, प्रत्येक पर्वात दादांच्या माध्यमातून नाविन्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. मागच्या षटकाच्या हायलाईट्स आपण पाहतोय. आतापर्यंतच्या 3 षटकांचा आपण हायलाईट्स पाहतोय. केतन म्हात्रेचं जे षटक महागडे ठरलं होतं आणि सध्या त्याच्या हायलाईट्स आपण इथे पाहतोय. चांगली फटकेबाजी दत्तूने त्या षटकामध्ये केली. काही षटकार आले, त्यानंतर काही अतिरिक्त चेंडू देखील टाकले गेले आणि खरं तर तिथे महागडा ठरला होता. आणि हा उत्तुंग षटकार दत्तूने जो खेचला होता अगदी वाखाणण्याजोगे होता. परंतु त्यानंतर केतनने देखील काही चेंडूंवर त्याला थांबवलं होतं आणि आता 4थ्या षटकाला देखील सुरुवात होते. शुभम मोरकर गोलंदाजी मागवर दाखल झालाय. पहिला चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. मैजिकल ओवर का आगाज हुआ है. शेष कदम ने बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी की है. 1 ओवर 10 रन और 2 विकेट 2 शिकार. ओवर 4था प्रगति ने पहली गेंद पर सिंगल. ऑनसर पर खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आ रही. डिक्लेयर क्षेत्र की तरफ जा रहे. दत्तू थोड़ा निराश रहेंगे. उनको वो स्ट्राइक चाहिए. पहली 2 गेंदों पर गोपी केवल 2 रन है. स्कोर 44, 2 विकेट के नुकसान पर. खरं तर दत्तू वेट करतोय. त्याला स्ट्रायकिंग एंडला यायचं. ज्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. 12 बॉलमध्ये 21 वर तो खेळतोय. परंतु ऋषिकेशला थोडीशी कल्पकता दाखवत असताना 1 धाव घेणं गरजेचं आहे. कारण दत्तू स्ट्रायकिंग एंडला आला तर मोठी फटकेबाजी येऊ शकेल. आणि सध्या तोच प्रयत्न करत असताना या बॉलवर देखील शुभमचा वेग पाहायला मिळाला. खरं तर यष्टीरक्षणकाने थोडीशी चूक केली. श्रेयस कदमला बॉल यावेळी सापडलेला नाही आहे आणि इथे 1 धाव आपल्याला मिळते देखील डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धावीबरोबर 45 धावा 2 गडी बाद. ऑल परतवणे आणि त्याचबरोबर मॅथलेस संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. आपण यावेळेला मंचावरती यायचे. शुभम गेंदबाजी कर रहे. स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. गेंद के नीचे खिलाड़ी अरे ये कैच हो जाएगा. शानदार कैच. अरफान ने बहुत बढ़िया कैच लपका. समस्या क्या रहेगी गोपी, क्योंकि दत्त प्रसाद जो है नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे. जो आपके सेट बल्लेबाज है, खराब बल्लेबाजी ऋषिकेश द्वारा. ऋषि अपने टीम के लिए खुशी नहीं दे पाए हैं और शानदार गेंदबाजी शुभम द्वारा. और जो समर्थक है वो खुश. उनको पता है क्या हुआ मैदान के अंदर. मैजिकल ओवर में जो प्लान था उस प्लान के अनुसार गेंदबाजी रही. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की मॅजिकल ओव्हरमध्ये जो प्लॅन एक्झिक्यूट करायचा होता खरं तर शुभमला त्यासाठी बोलवलं गेलं होतं आणि अगदी त्याने तो प्लॅन एक्झिक्यूट केला. खरं तर मी मगाशी उल्लेख केला होता की दत्तू सावंतला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे आणि आपण पाहिलं तर शुभमला 1 धाव घ्यायची योग होती. त्याने मोठा फटका खेळला आणि तिथे गडी बाद झालाय. आणि आता आणखीन एक धक्का इथे आपण पाहतोय. समर्थ रोड लाईन्सला बसलाय. दत्तू सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला तर नवीन फलंदाज सुदेंदू घुडे अर्थातच बाबू फलंदाजीसाठी दाखल झालाय. और ये डगआउट है जहां बिल्कुल आप देख रहे हैं ओंकार देसाई, सुमित नागवेकर वहां मौजूद. गौरव को आप देख रहे हैं, लेकिन निराशा है. निराशा इसलिए क्योंकि बल्लेबाजों ने भी प्लान बनाया था कि इसी ओवर में हम 16 रन बनाएंगे और एक बहुत बड़ी छलांग लगाएंगे. लेकिन जबरदस्त जबरदस्त प्रदर्शन. ये फैन है केतन म्हात्रे के, उनके पीछे और गिरीश कोचरेकर के साथ बिल्कुल चर्चा हो रही है. टीवी अंपायर वाइट के लिए रिव्यू लिया गया है. वाइट के लिए रिव्यू लिया गया है. टीवी अंपायर वाइट के लिए टीवी अंपायर रिव्यू लिया गया है. और गिरीश कोचरे के साथ चर्चा होती भी. प्रोफेशनल खिलाड़ी गिरीश कोचरेकर अच्छी
डिसीजन पेंडिंग है, डिसीजन पेंडिंग है, अभी भी वो डिसीजन आना बाकी टीवी एम्पायर का। अब देखते हैं क्या डिसीजन वो लेके आएंगे। बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला, डिसीजन पेंडिंग आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। काही मुलं जी आहेत ती बॅट्समनच्या मागे उभी आहेत, शाळेतली काही मुलं आहेत, त्यांना विनंती आहे आपण कॅमेरेमध्ये आहात, आपले शिक्षक आपली वाट बघतायत। अब टीवी एम्पायर का क्या डिसीजन आएगा वो देखना बहुत जरूरी है। टप्पा खाने के बाद उछाता वाइट बॉल का इशारा, इट्स अ वाइट बॉल। और गोपी भगवान जब एक दरवाजा बंद करता तो दूसरा जरूर खोलता है। इस मुकाबले में वाइट बॉल, व्हाइट बॉल के लिए बिल्कुल रिव्यू लिया गया था। स्कोर 46, 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर में गोपी 4 गेंदों में 3 रन। चार रन आए हैं और 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। 2 बड़े स्ट्रोक, सुंदर गेंदबाजी इस ओवर में, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में। गोपी कमाल की गेंदबाजी गेंदबाज शुभम द्वारा रही है। शुभमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अगदी ज्या कामासाठी त्याला बोलवलं होतं मॅजिक ओव्हरमध्ये, त्याचं मॅजिक पाहायला मिळते आणि फलंदाजांना जखडून ठेवलंय। खरं तर फलंदाजांचे पाय चाललेले नाही, तिथे बॅटची कडा घेतली होती, यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल पोहोचला, तर श्रेयसच्या हातातून हा बॉल निसटलाय आणि हा झेल होऊ शकला असता, पण तो झेल झालेला नाहीये। त्याचबरोबर षटक देखील समाप्त होत आहे। या षटकात एखाद दुसरा अतिरिक्त चेंडू जरूर आला, परंतु त्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला प्रशांत सर, तर हे मॅजिकल ओव्हर होती आणि ती मॅजिकल ओव्हर अतिशय चांगल्या पद्धतीने मॅजिक पाहायला मिळालं शुभम मुरकरचं। 46 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड पर। और देखिए किस तरह से इन्होंने गेंदबाजी की। शुभम की बात करें तो बहुत बढ़िया लाइन के साथ गेंदबाजी की। दत्त प्रसाद को वन स्ट्राइकर इनकी तरफ रखा, कदमों का इस्तेमाल भी किया गया, बहुत सारी चीजें हुई, लेकिन ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। कमाल की गेंदबाजी शुभम द्वारा, बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर रही, लेकिन जब आपने हमला किया तब आप शिकार बन के डगआउट की तरफ चले गए। बहुत ही महत्वपूर्ण वो कैच लपका गया। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन और वो टप्पा खाने के बाद उछाल था जहाँ रिव्यू लिया गया था। स्कोर 46 है 3 विकेट के नुकसान पर और 5 रन आपके माइनस होने वाले हैं। अच्छा ओवर था शुभम का, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया और जो प्लान गेंदबाजों का सफल हुआ, बल्लेबाजों का प्लान बिल्कुल सफल नहीं हुआ। दीपक दादा पवार, अभी दुडे साहब यहाँ मौजूद और दीपक दादा पवार, खरं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी एका उंचीवर नेण्यामध्ये ओमसाईचं फार मोठं योगदान आहे, दीपक दादा पवार यांचं फार मोठं योगदान आहे। एक चांगलं टीम वर्क आपण पाहतोय। ओंकार देसाई यावेळेला गोपी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो। थोडं निराश असेल, ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी होती त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मैदानात मॅजिकल ओव्हरमध्ये खेळ झालेला नाहीये। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला। 6 चेंडू देखील अजून शिल्लक आहेत खरं तर, पण 46 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात। मॅजिकल ओव्हरमध्ये तेवढ्या धावा आलेल्या नाहीत, परंतु हे जे 6 चेंडू आहेत तिथे मोठी फटकेबाजी केली तर एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलं जाईल। पहिलाच बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलाय दत्तूसाठी, दत्तूला रोखलं जात आहे आणि हा बॉल देखील डॉट बॉल येते। डॉट बॉल जेवढे खेळले जातील तेवढी निराशा नक्कीच पदरी पडणार आहे, परंतु हा चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने टाकला गेला। गोपी पिछले 6 गेंदों पर दत्तू नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे हैं और अब जाकर स्कोर फिलहाल देखिए टोटल बन गया है 41 रन स्कोर बोर्ड पर। टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद, अहमद नाकवा गेंदबाजी करने के लिए आए हैं और फिलहाल नियंत्रण नहीं है। व्हाइट बॉल का इशारा, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 42 रन 3 विकेट के नुकसान पर। समर्थक रोड लाइन्स आपण पाहतोय अहमदचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल पोहोचला आणि तिथे मात्र दत्तूला एकच धाव मिळणार आहे। एकेरी धावा शेवटच्या षटकामध्ये तेवढंच तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाहीयेत, त्यात महत्त्वाचे देखील आहेत, परंतु इथून जेवढे चेंडू शिल्लक आहेत तिथे तुम्हाला मोठी फटकेबाजी करायची आहे। खरं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्रीनवर या स्पर्धेचे निर्माते आदरणीय दीपकदादा पवार यांना, त्याचबरोबर अभिजितजी दुडे आहेत, अमितजी बने पाहायला मिळतात। अनेक मान्यवर आहेत जे नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देतात, क्रिकेटवर भरपूर प्रेम करतात, निस्सीम चाहते आहेत क्रिकेटचे। पुन्हा एकदा मनपूर्वक या सर्वांचं स्वागत आहे। ओवर 5वां प्रगति पर, स्कोर 43 3 विकेट के नुकसान पर। दत्तू सावंत 22 पर खेल रहे, 14 गेंदों का सामना किया। ऑल परतौने और मैचलेस टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस बॉक्स में आप तैयार हैं, इनिंग ब्रेक में होगा टॉस। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है जिसकी जरूरत है, गेंद बाउंड्री रन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। दत्तू नॉन स्ट्राइकर इनकी तरफ से 6 गेंदे, उसके बाद में यह स्टंप के अंदर गेंद थी, शरीर के अंदर गेंद थी, उसके ऊपर दत्तू सावंत टूट पड़े हैं। शानदार स्ट्रोक, वेलकम 6
आने वाली जो गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी। जिस तरह से आज ये मुकाबला समर्थ रोड लाइन्स खेल रही है, कम से कम 50 के पार 55 के आसपास स्कोर जाएगा तो मजा आएगा। 49 3 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है और इसको अच्छा फिनिश करने का प्रयास दत्तू करेंगे। आणि शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या प्रस्थापित होऊ शकेल। पुन्हा एकदा बाउन्सर खांद्याचा वापर केलाय आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि ते एक अतिरिक्त धाव मिळणार आहे। खरं तर ही चूक केली, चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि ही चूक खरं तर रेहमान 11च्या पथ्यावर पडणारी नाहीये, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली। एक चूक तुम्हाला मागे देखील घेऊन येऊ शकते इथे। अगदी बरोबर। 51 धावा 4 गड्यांच्या मध्ये सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये निश्चितच झाले। बघूया काय घडतंय। फलंदाज बहुधा बाद होईल, पंचांचं बोट आकाशाकडे जाते का, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय का ते पाहणं गरजेचं आहे। आउट दिलं गेले, फलंदाज बाद। 6 षटकांचा खेळ, 6 षटकांच्या समाप्तीनंतर समर्थ रोड लाईन्स संघानं या ठिकाणी उभारल्यात 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि रेहमान 11 पॉवर्स संघासमोर 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। यानंतर ऑल परतवणे संघ सज्ज असेल, मॅचरेचा संघ सज्ज असेल। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे दोन संघांसाठी। तर टॉसची वेळ झालेली आहे, जाऊया टॉस का बॉसकडे। बाद केले शुभम 1 षटक 3 धावा, अप्रतिम मारा केलाय। पहिला गडी 39, दुसरा विकेट 39, तिसरा विकेट 45 वरती, पाचवा आणि चौथा गडी आपण 50 पाहू शकता। तर दोन गडी जे बाद झाले, चौथा आणि पाचवा 50 51 वरती एकूण 52 धावांचा आव्हान आहे। टॉस आपण पाहणार आहोत। दीपक दादा पवार यांना या मंचावरती पाहू शकता। अभि सर या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। ऑल परतवणे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ। अगदी थोड्याच वेळात आपण टॉसच्या दिशेने जाणार, अगदी थोड्याच वेळात। तोपर्यंत समालोचन कक्षामध्ये गोपी आणि कल्पेश आमच्या बरोबर जॉईन होत आहेत। ओव्हर टू कम बॉक्स। अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आणि पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं, काय बिघडलं होतं ते देखील आपण पाहू शकता। ज्या पद्धतीनं आज बॅटिंग झाली, ओंकार दसाईला स्टार्ट चांगला मिळाला होता, दत्तप्रसादनं चांगली बॅटिंग केली, काही पूलचे फटके आपण पाहिले, काही फटके ऑन द रेस खेळले गेले, काही व्ही मध्ये फटके पाहिले, पूल आणि हुकचे फटके मैदानावरती खेळले गेले, परंतु ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी देखील प्रतिस्पर्धी संघाने केले। आणि गोपी आता ती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रिॲक्शनचा खेळ मैदानावरती झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं, काय बिघडलं होतं ते आपल्या स्क्रीनवरती आहे। 52 धावांचं लक्ष ठेवलं गेले आणि पहिल्या डावाचा हायलाईटचा भाग आपण पाहतोय कशा पद्धतीने गोलंदाजी केली गेली। खरं तर प्रत्येक गोलंदाजाने प्रशांत सर आपलं काम अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण केलं आणि त्यानंतर 51 धावांवर डाव खरं तर रोखला होता। परंतु सध्या जर आपण पाहिलं खूप चांगले झेल टिपले गेले रेहमान 11 पॉवर्स टीमकडून। अहमद नाकबा असेल, त्यानंतर शुभम मुरकर असेल, त्याचबरोबर केतन मात्रे असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर श्रेयस कदम हे गोलंदाज पाहायला मिळाले। खरं तर केतन थोडासा महागडा ठरला, परंतु त्यानंतर श्रेयस कदमचं जे षटक आपण पाहिलं तिथे काही विकेट्स आल्या, त्याने काही धावा रोखल्या। परंतु दुसऱ्या बाजूला दत्तू सामंतने आपल्या संघासाठी समर्थ रोड लाईनसाठी खरं तर खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर 51 धावांवर मजल मारली गेली। 52 धावांचं लक्ष असेल आणि आता अगदी काही क्षणांमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात देखील होईल। दोन्ही फलंदाज सध्या पाहायला मिळत आहेत। केतन मात्रे ज्याची भरपूर आपण चर्चा केली, तो सध्या फलंदाजाच्या भूमिकेत आणि त्याच्याबरोबर अहमद नाकबा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला आयकॉन, दुसऱ्या बाजूला स्थानिक यंग टॅलेंट अहमदला आपण पाहतोय आणि 52 धावा बनवायच्या, त्यामुळे जर विचार केला 30 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण पूर्ण करत असताना खरं तर या मॅचमध्ये कस लागेल
दोन्ही संघांकडे चांगले गोलंदाज आहेत. कल्पेश आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. कल्पेश, आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू सर. एक मोठी मॅच नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टार्गेट थोडंसं मापक लक्ष आपल्यासमोर पाहायला मिळतंय. 5 षटकांचा सामना जरूर आहे. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक मॅजिकल ओव्हर येते. त्या मॅजिकल ओव्हरमध्ये आपण पाहिलंय या स्पर्धेच्या कालच्या 2 दिवसामध्ये की 16 रन बनवलात तर 5 रन प्लस होतात. ती मॅजिकल ओव्हर नक्कीच खूप महत्त्वाची ठरली आहे प्रत्येक सामन्यामध्ये आणि आता देखील तसं चित्र पाहायला मिळू शकतं. तर दोन्ही टीममध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 मोठे आयकॉन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं गेलं तर केतन मात्रे जो की आता फलंदाजी करण्यासाठी आलाय. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर ओमकार देवीदास देसाई, मोठी नावं आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमधली, ही नक्कीच या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळत आहेत. केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. शिरवणीची नगरसेवक स्पर्धा त्या खेळाडूने अक्षरशः गाजवली. ज्या पद्धतीने त्याने तिथे फलंदाजी केली होती आणि यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. या मॅचमध्ये 52 धावांचं लक्ष असताना तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला अहमद नागवा पाहायला मिळतोय. बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा परिपूर्ण महासंग्राम, याची देही याची डोळा रंगलेला हा 16 पाहण्यासाठी दाखल झालेला तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दत्तू साबणने फलंदाजी केली. आता गोलंदाजीमध्ये तो कामगिरी करण्यासाठी दाखल झालाय. पहिले षटक तो इथे हाताळेल. क्षेत्ररक्षण सेट केलं गेलं आहे केतनसाठी सध्या पॉईंट. त्यानंतर कव्हरला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर लावला गेला आहे. बायडिश लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड ऑफमध्ये गौरवला आपण पाहतोय. मिड ऑन लावला गेला आहे. त्यानंतर मिड विकेटला खेळाडू तैनात आणि एस टीच्या मागे ओंकार देसाई पाहायला मिळते. ऑल सेट. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 52 धावांचं लक्ष. पहिला चेंडू राईट मोदी विकेटने. दत्तूचा पहिला चेंडू वेग होता तेवढाच चांगला बाउन्स प्राप्त केला आणि पहिलाच बॉल यष्टीरक्षकाच्या मागे जातोय जिथे घोषांकी क्षेत्र आहे आणि 1 धाव मिळते. 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. खरं तर मॅजिक ओव्हर एक वेगळी संकल्पना, एक वेगळी कॉन्सेप्ट या स्पर्धेमध्ये आपण यावर्षी पाहतोय आणि यासाठी आदरणीय दीपकदादा ओळखले जातात. नाविन्यपूर्णता ही त्यांची ओळख आहे. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर कट करायचा होता. खरं तर बॅटवर तेवढासा चांगल्या पद्धतीने लोड झालेला नाही आहे आणि कल्पेश इथे 1 धाव मिळते. 52 बनवायचे आहेत. हा सामना तेवढाच चांगल्या पद्धतीने रंगेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच मोठा खेळाडू मैदानामध्ये आहे. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर मान्यवर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय दीपकदादा पवार सर असतील आणि नक्कीच खूप मोठमोठे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॅचचा विचार केला गेला तर आपण पाहिलं गेलं तर केतन मात्रे स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके तर आले नाही आहेत, परंतु येणाऱ्या या मॅचमध्ये तीच आवश्यकता असेल टीमला. दत्तू पुन्हा एकदा तयार. राईट मोदी विकेटने ऑन साईडला लॉब केलाय. प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. हीच खासियत आहे या खेळाडूची. पहिले 2 चेंडू शांत होता, परंतु कितपत शांत राहील हा खेळाडू. उचलली बॅट आणि फेकून दिलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर. पहा टायमिंग प्रॉपर जुळलं आणि त्यानंतर काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन. षटकार. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. हे दाखवलंय केतनने. मागच्या 2 बॉलवर त्याची बॅट शांत होती आणि त्यानंतर दत्तूचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळीचा चेंडू चांगला होता. आडव्या बॅटने खेळलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळते. 1च धाव मिळते. या सिंगल बरोबरच आता धाव फलक पुढे पोहोचलाय. रेहमान 11 पावसचा 9 या धावसंख्येवर. केतन पोहोचलाय 9 वर. चांगली फटकेबाजी. पुढचा चेंडू यावेळेला अहमदसाठी हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला गेला. दत्तू सावंतकडे देखील कल्पेश तेवढंच चांगलं व्हेरिएशन आहे. तो देखील सातत्याने चांगले व्हेरिएशन करतो आणि ते पाहायला मिळालं इथे. नक्कीच हे गरजेचं आहे. समोर मोठा खेळाडू, त्यामध्ये नक्कीच कमबॅक करावं लागेल आणि तितकंच चांगलं कमबॅक येथे दत्तूच आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 9 आहे. अहमद नागवाने 2 चेंडू फेस केले. 0 धावा त्याच्या खात्यामध्ये. केतन मात्रेने 4 चेंडूंचा सामना केला. 9 धावांवर तो घेतोय. एक मोठा षटका त्याच्या बॅटमधून पाहिला आणि सुरुवात चांगली राहिली आहे रहमान 11 पावससाठी. दुसऱ्या बाजूला समर्थ रोड लाईन्सला विकेट्स घ्याव्या लागतील आणि जर विकेट्स घेतल्या गेल्या तर हे बॅटल इथे रंगेल, कारण दोन्ही टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. केतन म्हात्रेची फलंदाजी सध्या आपल्याला स्क्रीनवर दाखवली जाते. शिरवणीची नगरसेवक ट्रॉफी जिथे अफलातून फलंदाजी त्याने साकारली होती. डाऊन दी ग्राउंड खूप चांगली फटकेबाजी त्याने साकारली. प्रत्येक चेंडूवर लांब लांब फटकेबाजी त्याने साकारली होती आणि त्यानंतर अक्षरशः गोलंदाजाची भंबीर उडवली होती. सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून त्याची ही फलंदाजी पाहायला मिळते.
पण तिथे देखील यष्टीच्या मागे ओंकार देसाई होता. इथे देखील यष्टीच्या मागे ओंकार देसाई पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टरचा नजराणा पेश केला होता आणि प्रत्येक चेंडूवर काय फलंदाजी साकारली होती. केतन मात्रे का बाईक सम्राट म्हणून मला उपाधी दिली जाते आणि या पर्वात त्याने अनेक गोलंदाजांची भंबेरी उडवत असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरीमध्ये तो दाखल झाला आणि इथे देखील मायबाप क्रीडा रसिकांकडून भरपूर अपेक्षा आहेत. केतनकडून भरपूर अपेक्षा आहेत खरं तर मायबाप क्रीडा रसिकांच्या. या स्पर्धेत देखील तशीच फटकेबाजी पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 9. केतन 9 वर खेळत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय चिन्मय घुडे अर्थात चिनू या नावाने परिचित यंगस्टर खेळाडू आहे, स्थानिक खेळाडू. पण त्याच्यासमोर आयकॉनच्या भूमिकेत असणारा केतन सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 24 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्यात. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू केतन स्ट्रायकिंग एंडला. चिन्मयचा पहिला चेंडू. फुलेलेंचा बॉल. हेलिकॉप्टर. वा 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 अफलातून टायमिंग. डीप मिड विकेट मधून बॉल फेकून दिलाय सीमा पार. षटकार. उत्तुंग षटकार. काय फटका सजवला. अप्रतिम नेत्र दीपक हा फटका होता. अगदी गोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका पाहाल. फुलरलिन बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढला. वा काय फटका सजवलाय. 6 रन वसूल केलेत. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं. खरं तर फुलरलिनचा बॉल होता. बॉटम एंडचा चांगला वापर आणि नंतर ॲक्शन रिप्ले मध्ये पहा डोळ्यांचं पार न फेडणारा फटका. फिनॉमिनल शॉट असं म्हणावं लागेल. अभूतपूर्व फटका पाहायला मिळाला आणि ही खासियत आहे केतनची. केतन मात्रे 15 धावा स्कोर कार्डवर. या षटकाची सुरुवात षटकाराने त्याने केली आहे. हा फटका फ्लाईट पाहायला मिळतोय आणि फ्लायटेड चौकार यावेळेला येतोय. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकारानंतर आता केतनच्या बॅट म्हणून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. चिन्मयच्या विरुद्ध इथे मात्र नक्कीच फटकेबाजी दमदार पाहायला मिळते. मागचा बॉल फुलरलेन त्यावरती षटकार. त्यानंतर शॉर्ट बॉल त्याला पूल केलं. समोरच्या दिशेला चौकार खेचून काढलाय. चांगली बॅटिंग केतनची मैदानावरती पाहायला मिळते. केतन पुन्हा एकदा तयार. चिन्मय राईट मोठी विकेटनी. या षटकातला पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय. स्ट्रॉंग अपील. येस अंपायर सिग्नल. OUT आउट. मोठी विकेट. बिग विकेट डाऊन. केतन म्हात्रे OUT बॅक टू दी पवेलियन गॉन. विकेट आले. मोठा धक्का बसलाय इथे मात्र नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला. केतन जो की फॉर्म मध्ये होता आणि त्याची विकेट आता मात्र गमावली. नेक्स्ट मॅचचा टॉस येथे करण्यात येतोय. आपल्यासोबत जोडले जातील प्रशांतजी आदवडे सर. दीपक दादा पवार यांना आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तिसऱ्या सामन्याचा अत्यंत महत्त्वाचा हा सामना असेल आणि यावेळेला मॅचलेसची टीम तर दुसऱ्या बाजूला ऑल परतवणे या दोन संघादरम्यान ही अत्यंत महत्त्वपूर्ण लढाई असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला सज्ज आहेत. अभी दुडे त्यांचेही मनापासून धन्यवाद. दीपक दादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. बे किंग आणि ट्रिपल एस नाण्याच्या 2 बाजू आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय. ट्रिपल एच ची मागणी झाली. बे किंग आले याचा अर्थ मॅचलेस संघाचा कॅप्टन खुश असेल. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग पहिली. जास्त प्रश्न विचारणार नाही कारण सामना सुरू आहे. तर मॅचलेस संघानं टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. श्रेयस कदम मैदानावरती तुफानी बॅटिंग करत होता. गोपी तो बाद झालाय. त्यामुळे रंगत या सामन्यामधली वाढलेली आहे. प्रेक्षकांची संख्याही वाढलेली आहे आणि आता यानंतर धमाल कमाल आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया समालोचन कक्षामध्ये. गोपी आणि कल्पेश सज्ज आहेत. थँक्यू प्रशांत सर. मोठी विकेट प्राप्त केली. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. केतनचा हा फटका फर्स्ट आणि त्यानंतर तो बाद झालाय. तर आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. यष्टीरक्षक ओंकार देसाईने काही झेल टिपलाय. अप्रतिम झेल. नवीन फलंदाज श्रेयस कदम आणखीन एक तुफानी खेळाडू. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने पूल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. अप्रतिम फटका. ताकद दाखवली आणि ताकदीचा वापर करत येथे मात्र खेचून बॉलला आणि सीमारेषेच्या बाहेर धाडलं षटकारासाठी. श्रेयस कदम आल्या पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि आपल्या मनगटातील ताकद आता समोरच्या टीमला दाखवली आहे. कदम कदम बढाए जा. पहा आमचे सर्व मायबाप क्रीडा रसिक, आमचे सर्व युवा मित्र आज या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. कॉलेज महाविद्यालयांमधून आपले लेक्चर्स पूर्ण करून क्रीडांगणाच्या दिशेने दाखल झाले. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्रेयस आला मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकले आणि आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. चिन्मयच्या विरोधात हा फटका देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेचलाय.
बॅक टू बॅक दुसरा धमाका श्रेयस कदमच्या बॅटमधून, आणखीन एक धमाकेदार षटकार. श्रेयस कदम आता नक्कीच आपली बॅटिंगची जादू मैदानावरती दाखवत आहे. मैदानात आल्या आल्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि नक्कीच ते षटकार नेत्रदीपक पाहायला मिळाले. शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र पुल केलं आणि सक्सेसफुल पॉवरफुल हा षटकार. आयुष्यात शर्यत लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर तुमचा अहंकार हरेल. चांगला आत्मविश्वास पाहायला मिळतोय श्रेयसकडे आणि आत्मविश्वास आणि सध्या तो फलंदाजी करतोय. पण तो दुसऱ्या बाजूला चिन्मय घुडे हा देखील चांगला गोलंदाज आहे, त्याला कमबॅक करावं लागेल. अकुटप्प्याचा बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. सुमित नागवेकरला आपण पाहतोय, चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल घेतली जाते. चांगला सिगेम दाखवला. खरं तर मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले, त्यानंतर सिंगल घेतली. ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे, म्हणजे 2 षटकार ठोकल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तुम्हाला जमलं पाहिजे आणि श्रेयस कदमने ते करून दाखवले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 32 धावा, 1 गडी बाद. 3 बॉलमध्ये श्रेयस खेळतोय 13 अहमद नागवाने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय, एकही धाव त्याने घेतलेली नाहीये. या चमचमती चषक आपल्या समोर पाहायला मिळते. चॅम्पियन्स रनरअप या स्पर्धेसाठी ही चमचमती ट्रॉफी कोणाच्या कुठत्या संघाच्या बाजूने ही जाईल यासाठी चुरस लढत मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि सध्या स्क्रीनवर पहा श्रेयस कदमची ही फलंदाजी पाहायला मिळते. नगरसेवक चषक शिरवणीची स्पर्धा या खेळून देखील गाजवली होती. राऊंडी ग्राउंडची काय फटकेबाजी केली, चौफेर फटकेबाजी श्रेयस कदमकडून पाहायला मिळाली होती. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवत असताना ती स्पर्धा त्यांनी गाजवली. सातत्याने चर्चेत राहिला हा खेळाडू. डावखुरी हाताच्या खेळाडूंच्या गोलंदाजांच्या विरोधात देखील तेवढीच चांगली फटकेबाजी तो नेहमीच करत असतो. चांगल्या कटरच्या विरोधात चांगली मोठमोठी फटकी खेळत असताना अफलातून फलंदाजी त्याची आपण पाहिली नगरसेवक चषक 2024 मध्ये. आणि आज देखील बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीच फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 षटकार त्यांनी ठोकले आणि तोच फॉर्म या स्पर्धेत देखील त्याने दाखवून दिलाय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. राहुल ओसवाल फिरकीचा जादूगार इथे दाखल झालाय. पहिला बॉल ऑन दी राईज पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईटिश लॉंग ऑप्शा मधून हा चेंडू आता सरळ रत्नागिरी शहराला प्रदक्षिणा घालूनच परत येतोय उत्तुंग षटकार. अप्रतिम फटकेबाजी श्रेयस कदमची मैदानावरती. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आता 17 बॉल शिल्लक असतील आणि 17 चेंडूवरती 14 धावांची आवश्यकता असं समीकरण ठेवलंय. बॅकफुटला येऊन मनगटातील ताकद आणि समोर षटकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, अखेर झेल टिपलाय. श्रेयस कदमचा खेळ देखील इथे संपतोय. मागच्या बॉलवर काय षटकार त्यांनी ठोकला, परंतु त्यानंतर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. राहुल ओसवाल जो डावखुरी हाताचा फिरकी गोलंदाज आहे आणि अगदी त्याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये श्रेयस कदम इथे सापडला. 5 बॉलमध्ये 19 धावा काढल्या, 3 षटकार त्यांनी ठोकले आणि 380चा त्याचा स्ट्राईक रेट आपण पाहिला, तो इथे बाद झालाय. दुसरा धक्का बसतोय रेमन 11 पावसला, जिथे धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 38 धावा, 2 गडी बाद. नक्कीच समीकरण बिघडवून टाकलं या खेळाडूने आला जसा. नक्कीच मैदानावरती षटकारांची आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळाली. पहा राहुल ओसवाल यांचा हा बॉल समोर खेळायचं होतं, उंची जास्त इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगला झेल, विकेट आली. श्रेयस कदम बॅक टू द पॅव्हिलियन. 2 गडी ते बाद झाले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. इरफान नागवा अहमदच्या जोडीने फलंदाजी करेल. पण सध्या स्क्रीनवर पहा, जसा फटका खेळला त्यानंतर त्याला माहिती होतं की आता परतावं लागेल, कारण टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि तेवढाच चांगला झेल तिथे टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. 16 बॉलमध्ये आता 14 बनवायचे आहेत. 38 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद, 2.2 षटकांचा खेळ ते संपलाय. 52 धावांचं लक्ष, परंतु कौतुक करावं लागेल राहुल ओसवालचं देखील, कारण पहिल्या बॉलवर त्याच्या विरुद्ध षटकार ठोकला गेला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्याने श्रेयस कदमला बाद केलंय. म्हणजेच काय तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही बाजूला तेवढेच चांगले खेळाडू आहेत आणि त्यामुळे हे बॅटल इथे रंगणार आहे. 16 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. अरफान स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट अराउंड विकेटने या षटकातला हा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पाहिल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, अतिरिक्त टर्न पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. या अतिरिक्त धावेबरोबर 40वर पोहोचलाय धाव फलक. 2 गडी बाद, 16 चेंडू आणि आता 12 धावांची गरज असेल. श्रेयस कदमने बॅटिंग केले आणि ही जी स्पर्धा आहे
या स्पर्धेबद्दल त्यांना काय वाटतंय त्याबद्दल ती आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देतात. राहुल जी आपलं स्वागत आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घेत आहे. कसं वाटतं की इथून हा क्रिकेटचा खेळ तुम्ही बघताय, कसं फील करताय? प्रथमतः ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले दीपकदादा, सोनमताई, गिरीशदादा यांचे पहिले मी आभार मानतो. कारण का दरवर्षी ते काहीतरी नवीन नवीन करत असतात. यावर्षी अजून एक त्यांनी उपक्रम म्हणजे नवीन केलेला आहे की 2 आयकॉन, त्यासाठी रत्नागिरीकरांसाठी केतन म्हात्रे याला पहिल्यांदा बघण्याची संधी मिळालेली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण तो कधी खेळला नव्हता, पण आज त्याला इथे खेळून परत पुढच्या वर्षी येण्याचा आम्ही त्याला आग्रह करतो की तू पण पुढच्या वर्षी पण इथे खेळायला ये. त्यामुळे सगळं पब्लिक, हे जे पब्लिक आहे ते केतन म्हात्रे, श्रेयस कदम, आयकॉन जे पवार, योगेशदादा पवार, त्यांची मग अशी बॅटिंग झाली, त्यांच्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो, 2 शब्द देतो. थँक्यू सो मच. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, कारण खूप चांगली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. जाऊया कॉम्बॅकच्या दिशेनं, जिथे गोपी पुन्हा एकदा सज्ज असेल. ओल्ड कॉम्बॅक्स. येस, थँक्यू प्रशांत सर. आणि आता तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू असेल चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. त्यामुळे हा निर्धाव चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय, तिथे 1 धाव मिळणार आहे. येस, थँक्यू. राहुल पुन्हा एकदा तयार. थोडंसं शपोल होऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग आणि फाईन लेग रिजनमध्ये खेळला गेलाय, तिथे देखील घोषांकी क्षेत्र आहे. परंतु यावेळेला नक्कीच आपण पाहिले गेलं तर यावेळीचा फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ते डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन पाहायला मिळाली. अरफान नाकवा स्ट्रायकिंग एंडवरती. राहुल ओसवालच्या विरुद्ध काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉल समोर येथे पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. 6 रन. अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर कमाल फलंदाजी करत असताना पावस संघ या मैदानात ॲक्शन रिप्ले आपण पाहाल. अरफान नाकवाचा हा फटका अप्रतिम. स्टँड अँड डिलिव्हर, 6 रन. राहुलच्या विरोधात देखील चांगली फटकेबाजी केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु या वेळेला तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि तिथे झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. मागच्या बॉलवर षटकार ठोकलं, पुन्हा एकदा उत्तर दिलं गेले. खरं तर या षटकामध्ये जर कल्पेश आपण पाहिलं तर श्रेयस कदमने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट गेली. आणि या षटकाच्या आपण शेवटाकडे गेलो तर तिथे देखील एक षटकार अरफानने ठोकला आणि त्यानंतरच्या बॉलवर त्याची विकेट गेली. 2 धक्के इथे राहुलने दिलेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता रहमान 11 पावस हा संघ धाव फलक आहे 52 धावांचा पाठलाग करत असताना 46 धावा गडी बाद झालेत आतापर्यंत 3. नक्कीच विकेट आली इथून आणि ही विकेट महत्त्वाची ठरेल का येणारं पुढचं षटक सांगेल. अरफान नाकवाची विकेट तर आले, परंतु येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर मॅजिक ओव्हर असेल. त्या मॅजिक ओव्हरमध्ये नक्कीच जर कमी रन रोखले, 16पेक्षा कमी रन रोखले, म्हणजेच टार्गेट पाहिलं गेलं तर ते जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. हे 6 धावा जर रोखल्या तर नक्कीच कुठे ना कुठे 5 मायनस होतील आणि त्याची देखील मदत गोलंदाजी करणाऱ्या टीमला होईल. सर बॅटिंग करणारी टीम निश्चितच आता मॅजिकल जी ओव्हर आहे त्याची उत्सुकता आहे. ज्या पद्धतीनं आता खेळ झालाय, बॅटिंग खूप चांगली झाली, मॅजिकल ओव्हर सुरू झालेलं आहे, जी आपण ISPL मध्ये पाहिली होती. तुम्हाला किती या ओव्हरची? आम्हाला तर हेच असेल की ह्या ओव्हरमध्येच आम्हाला मॅच फिनिश करायची आहे. कारण कालपासून आम्ही जे सामने बघतोय की मॅजिकल ओव्हरमध्ये जे सामने आहेत खूप चेंजेस होत आहेत. कारण काल पण परवा पण आम्ही बघितलं की 2 बॉलला 3 पाहिजे होते, नंतर मग असे अवस्था झाली की 6 बॉल 17 अशी मॅच झाली. कारण मॅजिकल ओव्हर ही रिस्कीच आहे एक हिशोबाने. निश्चितच रिस्की आहे. मॅजिकल ओव्हरमध्ये क्लासिकल खेळ करण्याकरता सज्ज आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे गोपी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅजिकल ओव्हर. ओमकार देवीदास देसाई. मॅच फिनिश. अहमद नाकवाच्या बॅट मधून हा दमदार षटकार आणि सामना इथे संपवलाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. मॅजिकल ओव्हरचा पहिलाच बॉल षटकारासाठी पाठवला आणि सामना इथे फिनिश केलाय अहमद नाकवा. आणि त्याच्याबरोबर आपण पाहिलं तर शुभम मैदानामध्ये होता आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय रहमान 11 पावस या संघाने. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत हा फटका कटर होता आणि अगदी कटरला ओळखत असताना थोडासा मागे बॉडी बॅलन्स ट्रान्सफर केला, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अहमदच्या बॅटमधून हा षटकार आलाय. त्या षटकाराबरोबरच हा सामना इथे समाप्त होतोय.
या मॅचची मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मी ते 51 धावा बनवल्या गेल्या होत्या. 52 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या डावात श्रेयस कदमने 5 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. केतन मात्रेने 7 बॉलमध्ये 19चं योगदान दिलं. अरफान नागवाने 4 बॉलमध्ये 7 धावा काढल्या आणि अहमद नागवाने हा सामना फिनिश करत असताना 3 बॉलमध्ये 6 धावा काढल्यात. राहुल ओसवालने 1 षटक टाकलं, 13 धावा खर्च केल्या. 2 गडी त्याने बाद केले. चिन्मय घोडेने 1 षटक टाकलं, तिथे काही धावा त्याने खर्च केल्या. चिन्मय घोडेच्या षटकामध्ये खरं तर 23 धावा महागडा ठरला. 1 गडी त्यांनी बाद केला. ओंकार देसाईने फक्त 1 चेंडू टाकला, 6 धावा खर्च केल्या. दत्तू सावंतने 1 षटक टाकत असताना 9 धावा खर्च केल्या. एकही विकेट नाही आहे. आणि रहमान 11 पॉवर्स हा संघ ते 7 विकेट्सने हा सामना जिंकलाय. तर या मॅचचा आणि त्याचबरोबर या दुसऱ्या डावाचा लेखाजोगा आपण